नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20. चला तर मग आपण वाचनाला सुरुवात करूया. आता अध्याय 20 प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात बोते लिहून पाठवा. चला तर मग आता वाचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा. हे चंद्रभाग तटविहारा, देवा वरद पाणी धरा, दासगणोचे मस्तकी. तू भूपांचा भूपती, अवघेच आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कार्य ऐसी मांडलीस. माझे पाप ताप दहन करा, कृपाकृशाने करून. राहो आनंदी सदा मन, तुझे भजन करावया. यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष. खऱ्या थोरांनी आपणास पट्टा लावू घेऊ नये. म्हणून हे श्यामसुंदरा, राही रखमाईच्या वरा, पांडुरंगा परम उदारा, माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले, नारे नर, आता काय या शेगावी. शेगावीचा ज्ञानगवस्ती आस्था गेल्या निश्चिती. आता काय येथे माती राहिली आहे निव्वळ. समुद्राचे आटले नीर वा पुष्पतुरूचा गेला भर. कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त. देव नसता देव्हाऱ्यात, माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती, परी ती असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया. जेवी इंद्रायणीची तिरी, ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी. ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका. तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ. ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते. ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता. गणपत कोठाडी नामे होता एक भाविक गृहस्थ. हा रायली कंपनीचा एजंट, शेगाव दवाखान्याचा. नित्यनेम होता त्याचा दर्शनाच्या. श्रोते हो. अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठाशी बैसोनी या समाधीपासी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी. शिदा मठा भितरी धाडेला मोठ्या प्रमाणात. ते कांता म्हणे, हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करिता. हाड नाही तुमच्या हाता. खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी. म्हणून पोराबाळासी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरीन योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोळी बाळे हो. फुटका मनीना अंगावरती मी लंकेची पार्वती. गृहस्थाची हिकारिती संचय करावा धनाचा. हे कांतीचे भाषण गणपतरावान रुचले जाण. तो म्हणे, प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतीसी स्वप्न पडले रात्रीसी. उगेन छळीपतीसी तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे. प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार. धनभूचे भूमीवर येते मात्र बरोबर. पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य. त्यांच्यासाठी वेचिता धन तेन जाय नाठाई. पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी. म्हणून सांगतो तुला पोरी, अडथळा त्या करू नको. ऐसा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस. तेने गणपतरावास हर्ष झाला विबुध हो. आले का हे प्रत्यंतर. महाराज येथेच साचार. सोडून द्यावा को विचार. आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धन दौलत कोणाची. तू न वाही चिंता त्याची. ते अवघे समर्थाचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने. त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. या गणपतरावाची निष्ठ समर्था पदिसाची. जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जंजाळाला. ऐसाचा अनुभव एक वेळा बोरीबंदरावरी आला. तो एका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत. हा समर्थाचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो.
घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मने, काही व्यापारासंबंधाने आला होता मुंबईस. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी, तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. अजानुबाहू उच्च बांधा, दृष्टी नासागरासी सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहीस शिष्य, ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानाची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आन म्हणा. पुत्रशोक बापटासी झाला असून प्रसादासी, तो तुझ्या गेहासी आला होता ना सांगते. पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्या उभ्यान त्याच्या स्वप्नात. उपदेश करून दोघांस आणले होते प्रसादास, हे कैसे विसरलास सांग मला एक वेळी. खुनेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मण त्या संन्यासाला आदरी नमस्कार केला, तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनावरी. मग लक्ष्मण येऊन घरी लागला पहिल्या परी, प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित गावासी, भेटती झाली पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी, आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्यांचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थाचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोडा आपली वेगे दमनी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढूनी येऊ सकाळी परत पुन्हा. तई तो शिपाई कुतबुद्धीने बोलला कर जोडून, आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता हो नदी पार, जा दमनी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडीली दमनी, आला लगेच घेऊनी, जोशी आत बैसूनी जाऊ लागले शेगावा. दमनी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला, कडकडाट करी चपला, मन नदीला पुराला क्षणा माझी भयंकर. मेघवर्षे मुसळधार, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्याची या छपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्धीन, साहेब इथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपायासीन आता नसे. ताई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी, बाहू लागले समर्थासी करुणायुक्त वचनाने. हे समर्था गजानना, रक्षणा आमच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्राता न कोणी आम्हा ते. एक कथा ऐकली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यास संताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी. तू ही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणाघन, करी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमनीत आले जीवन, बैल गेले घाबरून, मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास, तू आता मागे सर, अवलियांचे भजन कर, तीच नेतील आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था, आगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून, दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान ते आता परी ऐसा
पुरातुनी पैलतटा पावली धमनी उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयंता पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझे रक्षण केले निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावाप्रती आले एक घटका रात्रीस वंदन केले समाधीला. पालखीचा पहिला सोहळा दुसरे दिवशी बहुत केला दानधर्म जोशांनी. बाळाभाऊची यापाशी ब्राह्मण भोजन घालण्यासी काही रुपये अतिहर्षी जोशी देते झाले. साकल्ये कथिले वर्तमान बाळाभाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव. काकी मला रजा नाही काम जरुरीचे पाही ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणारा. हा करीत असे व्यापार वऱ्हाडात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी. परिव्यापार सोडवेना चिंता मनीची जाईना. फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजिरी. स्वस्त ना बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त उतरण्या गेला घरात विनायक आसेरकरांच्या. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुधो भल्या. भिक्षा काही मागण्याला आसेरकराच्या घरात. पोशाख अवघा मराठी करा माझी भव्य काठी. डोईस होती टोपी मोठी बनातीची मळकट. कंपवायूने शरीर कापूत होते वरचेवर. त्यास पाहता आसीरकर चित्ती परम कोपले. जा बेट्या मागल्याद्वारी तेथे मिळेल भिक्षा खरी. नको चढू पायरी ओसरीची वेळा. परी हे बोल त्याचे भिक्षेकरीना मानिसाचे. येऊनी वरती ओसरीचे यादवा संगीत बैसला. घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षापात्र भिकारी यादव सुभेदारांच्या. यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत. नको म्हणत असता येथ हा बैसला येऊनी. त्याने पाहता निहाळून तई तो भासला गजानन. सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीस तेज अत्यंत स्वरही त्याच्या परिसत्य. फरक इतकाच होता त्यात कंप होता तनुला. तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे. ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती. हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधिस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आपल्या दृष्टीसी. काही असो पैसे दोन देव भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून उहापोह ज्यांचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने अनेक काही देई म्हणे. श्री गजानन कारणे शरणी वाट गुळाची. ते वायदे करीसी वरचेवर ते मी ना आता मानणार. तोटा 10,000 तुझा व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी. रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतक्यावरी होत नाही. दे लवकरी आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्यासी अर्पिले. तो इतक्यात घरात गेले विनायक आसेरकर. यादवराव एकटा बसला होता आसेरकराच्या ओसरीला. ते पाहून बोलला सुभेदारासी नेरिती. संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही. कपडे काढून उभा राही माझ्या पुढे वेळा.